अवघ्या 25 ते 30 रुपयामध्ये बनवून तयार होणारं हे सिरप आणि यापासून साधारणतः 15 ते 20 ग्लास एवढं सरबत बनवून तयार होतं। त्याचबरोबर घरगुती इन्ग्रेडियंट्स वापरून अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे सिरप एकदा बनवून फ्रीजमध्ये 2 ते 3 महिने स्टोअर करून ठेवू शकतो आणि त्यापासून पाहिजे तेव्हा अगदी अवघ्या 2 मिनिटांमध्ये सरबत बनवून तयार होतं। त्याचबरोबर शरीरातील उष्णता कमी करून शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी हे सरबत प्रत्येकाने उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळी नियमित प्यावं। त्याचबरोबर या सरबतामुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे, त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे होणारे सर्व त्रास दूर होतात असं हे आयुर्वेदिक सरबत आहे। अगदी खूप साऱ्या टिप्स आहेत, मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, रोजचा आहार या फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण उन्हाळा स्पेशल कोकम सिरप आणि त्यापासून थंडगार कोकमचं सरबत कसं तयार करायचं ते पाहणार आहोत। त्यासाठी मी हे कोकम घेतलेलं आहे, कोणत्याही किराणा स्टोअर्समध्ये अगदी इझिली अवेलेबल होतं। फक्त 15 ते 20 रुपयामध्ये हे कोकम येतं। आता हे कोकम अगदी 1 तासासाठी भिजत ठेवलेलं होतं। त्यानंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित असं छान अशी फाईन अशी पेस्ट करून घ्यायची। या ठिकाणी कोकम घेताना शक्यतो ताजं आणि फ्रेश ओलसर असलेलं घ्या, सुकलेलं कोकम घेऊ नका। जर सुकलेलं कोकम घेतलं तर तुमच्या सरबतला छान असा पाहिजे तेवढा कलर येणार नाही, त्यासाठी घेताना ओलसर असं कोकम घ्या। आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं आपण ही फाईन अशी पेस्ट करून घ्यायची, छान असं वाटून घ्यायचं आहे। हे पहा, 5 मिनिटांमध्ये अगदी व्यवस्थित असं हे वाटून तयार होतं। त्यानंतर पुन्हा एकदा यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। अगोदर अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं, असं एकूण 1 ग्लास पाणी टाकून छान असं हे वाटून घेतलेलं आहे। यामध्ये वाटण्यासाठी पाणी थोडंसं कमी किंवा जास्त क्वांटिटीमध्ये लागलं तरीही चालणार आहे। आता हे सरबत करण्यासाठी स्टीलची कढई घ्यायची, त्यामध्ये 1 वाटी साखर टाकायची, अर्धी ते पाव वाटी साखर भिसेल एवढं पाणी टाकायचं आणि गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा। मीडियम फ्लेमवर साखर एकसारखी हलवत छान अशी विरघळून घ्यायची। या ठिकाणी साखर विरघळताना गॅस फुल करायचा नाही, तर मीडियम फ्लेमवर अगदी व्यवस्थित अशी एकसारखी हलवत ही साखर विरघळून घ्यायची आहे। या ठिकाणी साखरेचा पाक होऊ द्यायचा नाही, साखर फक्त विरघळली की लगेचच आपण यामध्ये कोकमचं जे ज्यूस तयार करून घेतलेला आहे तो सर्व यामध्ये ॲड करणार आहोत। अगदी ओलसर आणि फ्रेश कोकम होतं, त्यामुळे तुम्ही या ज्यूसचा कलर पाहू शकता, अगदी परफेक्ट असा आलेला आहे। जर तुमचं हे कोकम सुकलेलं असेल तर तुमच्या ज्यूसचा कलर हा काळा येणार आहे, काळसर असा कलर येणार आहे, त्यामुळे घेताना शक्यतो फ्रेशच घ्या। त्याचबरोबर फ्रेश कोकमपासून तयार केलेलं जे सिरप आहे ते 2 ते 2.5 महिने पूर्ण उन्हाळा संपेपर्यंत हे सिरप फ्रीजमध्ये अगदी आरामशीर टिकतं। त्याचबरोबर वाळलेलं सुकलेलं कोकम जर घेतलं तर त्यापासून जे सिरप होतं आणि सरबत तयार होतं त्याचा थोडासा वास येतो, त्यामुळे अशा पद्धतीचं छान घेताना तुम्ही व्यवस्थित असं ओलसर आहे की नाही हे चेक करून घ्या। हे पहा, अगदी आपण सर्व यामध्ये जो ज्यूस आहे तो टाकला होता। त्यानंतर पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून पुन्हा एकदा आपण ते व्यवस्थित साफ करून भांडं यामध्ये पाणी टाकलं होतं। यामध्ये 1 चमचा जिरं पूड टाकायची आहे, अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे, त्यानंतर अर्धा चमचा या ठिकाणी मिरेपूड टाकायची आहे, अगदी पाऊण चमचा एवढं काळं मीठ टाकायचं आहे, त्यानंतर अद्रक किसून टाकायचं आहे। हे पहा, यामध्ये अद्रक आपण किसून टाकलेलं आहे। यामध्ये सांगितलेलं प्रत्येक साहित्य प्रमाण आणि साहित्य सर्व तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे, तरच तुमचं जे सिरप आहे ते चवीला अतिशय परफेक्ट असं होणार आहे। तसेच रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची कोणतीही स्टेप मिस होणार नाही। आता या ठिकाणी अगदी 5 मिनिटाच्या अंतरानंतर 5 मिनिटं छान असं सिरप उकळल्यानंतर यामध्ये आपण अर्धा लिंबूचा रस यामध्ये टाकलेला आहे। या ठिकाणी बऱ्याचदा असं होतं की आपण रेसिपी ही पूर्णपणे पाहत नाही आणि रेसिपी तयार केल्यानंतर ती चुकते किंवा चवीला पाहिजे तेवढी छान होत नाही, तर त्यासाठी रेसिपीमध्ये प्रत्येक स्टेप व्यवस्थित अशा समजून घ्या, त्या पद्धतीने फॉलो करा। त्याचबरोबर रेसिपी पूर्णपणे शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सांगितलेल्या सर्व टिप्स ह्या तुमच्या लक्षात येईल आणि तुमची रेसिपी कुठेही चुकणार नाही। हे पहा, सिरप जे आहे त्यामध्ये आपण जे टाकलेलं एक्स्ट्राचं पाणी होतं ते आटलेलं आहे, सिरप थोडंसं कमी झालेलं आहे,
त्यानंतर आपण हे सिरप गॅस बंद केलेला आहे, कढई गॅसवरून काढून ते छान असं थंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण हे सिरप गाळून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने छोट्या गाळणीचा वापर करून देखील तुम्ही हे सिरप गाळून घेऊ शकता किंवा मोठ्या गाळणीच्या साहाय्याने देखील तुम्ही हे सिरप गाळून घेऊ शकता. या ठिकाणी सिरप तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोअर करण्याच्या अगोदर पूर्णपणे थंडच झालेलं असायला हवं. जर थंड सिरप तुमचं असलं तरच तुमचं सिरप हे 2 ते 2.5 महिने आरामशीर टिकतं, खराब होत नाही. हे पहा, अशा पद्धतीने मोठ्या गाळणीच्या साहाय्याने मी हे व्यवस्थित असं सिरप गाळून घेतलेलं आहे. हे गाळताना जी गाळणी वापरणार आहे ती जास्तीत जास्त बारीक छिद्र असलेली असावी, जेणेकरून अगदी छान असं आपलं हे सिरप गाळलंही जातं. हे पहा, अगदी छान असं सिरप आपलं बनवून तयार झालं. आता हे स्टोअर करताना काचेच्या हवाबंद बरणीमध्ये तुम्हाला हे फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आहे. त्यासाठी वापरलेली बरणी ही पूर्णपणे स्वच्छ असायला हवी. एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्हाला हे सिरप जर फ्रीजमध्ये स्टोअर केलं तर हे सिरप तुम्हाला 2 महिने, अगदी 2 ते 2.5 महिने, पूर्ण उन्हाळा संपेपर्यंत तुम्हाला हे वापरता येतं. हे पहा, अगदी छान असं आपलं हे कोकमचं सिरप तयार झालेलं आहे. यामध्ये टाकलेले जे मसाले आहे त्यामुळे या सिरपची चव अगदी छान अशी तयार झालेली आहे. त्याचबरोबर कोकमचे खूप सारे फायदे हे आपल्याला शरीराला होत असतात. त्यामुळे प्रत्येक उन्हाळ्यामध्ये तुम्ही कोकमचा उपयोग नक्कीच करा. त्याचबरोबर कोकमपासून खूप सारे वेगवेगळे पदार्थ तयार होतात. ते जर तुम्हाला पाहिजे असेल, त्याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय म्हणून टाईप करा. त्यापासून कोकमपासून सोलकढी असेल किंवा इतर आणखीन रेसिपीज असतील त्या मी तुम्हाला यूट्यूबवर शेअर करेल आणि त्या देखील तुम्हाला डिटेलमध्ये माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील. कोकममुळे आपल्या शरीरातील जी उष्णता आहे ती खूप कमी होते आणि त्यापासून आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो. त्याचबरोबर आपण हे सरबत तयार करत आहोत. त्यासाठी ग्लासमध्ये आईस क्यूब टाकलेले आहे आणि त्यामध्ये आपण हे सिरप टाकत आहोत. साधारणतः 1 ते 1.5 चमचा सिरप एका ग्लाससाठी वापरायचं. हे पहा, तुमचं जर सिरप जास्त घट्टसर असेल तर तुम्ही 1 चमचा वापरलं तरीही चालणार आहे. आता यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून थंड केलेलं अगदी चिल्ड वॉटर मी यामध्ये टाकत आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. थंडगार आपलं हे कोकमचं सरबत बनवून अगदी अवघ्या अर्धा ते 1 मिनिटामध्ये बनवून तयार होतं. आपण हे सिरप जर बनवून फ्रीजमध्ये स्टोअर केलं तर पाहुणे आले किंवा दुपारच्या जेवणाच्या नंतर आपण जेव्हा आपल्याला ते प्यावंसं वाटेल त्यावेळेस अगदी 2 मिनिटामध्ये सर्वांसाठी हे सरबत बनवून तयार करू शकतो आणि उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळी थंडगार सरबत पिण्याचा आनंद घेऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीचं सरबत एकदा नक्कीच बनवून पहा. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये तुमच्याकडे आणखीन कोणकोणत्या प्रकारचे सरबत बनवले जातात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आठवड्यातील 4ही दिवस सायंकाळी 5 वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.